छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला प्रशांत कोरटकर अजूनही फरार आहे। आज हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याची नोटीस कोरटकरसाठी काढण्यात आली आहे। आता कोरटकर सुनावणीला आज हजर राहणार का याची उत्सुकता आहे। कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात सरकारनं हायकोर्टात आव्हान दिलंय, त्यावर आज तातडीची सुनावणी होणार आहे। या सुनावणीला हजर राहण्याचे कोरटकरला आदेश आहेत। आता फरार कोरटकर न्यायालयाच्या नोटिशीचा मान राखत कोर्टात हजर राहणार का असा सवाल उपस्थित झालाय। या सगळ्या संदर्भात अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अजय, कोर्टानं नोटीस तर काढलेली आहे, पण प्रशांत कोरटकर अजूनही फरार आहे। प्रश्न हाच की आजच्या सुनावणीला तो उपस्थित राहणार का? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर आज थेट जे ते मुंबई उच्च न्यायालयाने ही नोटीस जी आहे ती काढलेली आहे आणि त्यामुळे कोरटकरला आज उपस्थित राहणं अनिवार्य असेल। जर तो उपस्थित राहिला नाही तर त्याच्यावर कठोर पुढची भूमिका जी आहे ती कोर्टाकडून घेण्यात येईल। या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण जर पाहिलं तर कोल्हापूर कोर्टाने जेव्हा कोरटकरला जो आहे तो जामीन दिला, अटकपूर्व जामीन, त्याच्यात दोन गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या। त्याच्यात पहिलं म्हणण्यात आलं होतं की त्याला पोलिसांसोबत डील करावं लागलं आणि दुसरं म्हणण्यात आलं होतं की सायबर सेलकडे त्याचा फोन आणि सिम कार्ड जे ते सबमिट करायचं होतं। पण ह्या दोन्ही गोष्टी कोरटकरने केलं नाही। त्याच्यानंतर राज्य सरकारने थेट जी आहे ती त्याच्या जामिनाविरोधात याचिका जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती आणि आता मुंबई उच्च न्यायालयाने अर्जंट बेसवर जो आहे तो हा मॅटर जो आहे तो आज पटलावर ठेवलेला आहे। सकाळी 10:30 वाजता ही सुनावणी सुरू होईल। त्याच्यात कोरटकरला उपस्थित राहण्याचे आदेश जे ते देण्यात आलेले। खरं तर नागपूर कोर्टात सुद्धा उपस्थिती दाखवली नाही। त्याच्यासोबतच पोलिसांसोबत जे ते पोलिसांसमोर जबाब जो आहे तो नोंदवण्यासाठी कोरटकर उपस्थित राहिला नाही। त्यासोबतच मोबाईल आणि सिम कार्ड दिलं नाही। त्यामुळेच आता ही भूमिका जी आहे ती राज्य सरकारकडून घेण्यात आली होती। तसंच राज्य सरकारने थेट त्यांच्या याचिकेत म्हटलंय की कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केलेला आहे। तसंच जे ते जातीविरोधाचे जे ते मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यासोबतच इंद्रजित सावंत जे इतिहासकार आहेत त्यांच्यावर जे ते अनिवार्य भाषेत जे ती शब्द वापरलेले आहेत आणि त्यासाठी कोरटकरची याचिका जामीन जो आहे तो रद्द करावा आणि याच विरोधात जी ती याचिका जी आहे ती आज उच्च न्यायालयात, मुंबई उच्च न्यायालयात असणार आहे आणि त्याच्या संदर्भात जे ते आदेश सुद्धा कोरटकरला देण्यात आलेले आहेत की आज काही करून जे ते त्याला कोर्टात उपस्थित राहावं लागेल। जर कोरटकर आज कोर्टात उपस्थित राहिला नाही, जसं आपण ऐकतोय की कोरटकर हा फरार आहे मागच्या दिवसांपासून, नागपूर कोर्टातही त्यांनी उपस्थिती दाखवली नाही, पोलिसांसमोरही उपस्थिती दाखवली नाही। त्यामुळे आज जर कोरटकर उपस्थित राहिला नाही तर कडक कारवाईचे निर्देश जे ते कोर्टाकडून येण्याची शक्यता होईल आणि त्याच्यानंतर मग फरार कोरटकरचा तपास करण्यासाठी नवीन एक पोलिसांची टीम बी बनवण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे आज 10:30 वाजताच्या सुनावणीला कोरटकर उपस्थित राहणार की नाही हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर राज्य सरकारने केलेल्या या याचिकेवर उच्च न्यायालय नेमकं काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव वापरून कोरटकरने जे ते इतिहासकार इंद्रजित सावंत यांना थेट जे ते अनिवार्य शब्द अपशब्द वापरल्याची माहिती जी समोर आलेली आहे आणि हे सुद्धा या संपूर्ण याचिकेत जे ते नमूद केलेलं। त्यामुळे एकीकडे थेट सरकारमधलं जे महत्त्वाचं पद आहे मुख्यमंत्री, त्या पदाचा नावाचा वापर जो आहे तो या कोरटकरने केलेला आहे। त्यामुळे आज एकंदरीत कडक अशी आणि सविस्तर सुनावणी होण्याची शक्यता बरोबर आहे। आणि या सुनावणी दरम्यान नेमकं काय होतं, प्रशांत कोरटकर या सुनावणीला उपस्थित राहतो का, या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल। अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद अजय दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।